नमस्ते फ्रेंड्स, आपलं स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती. आजच्या भागामध्ये काय घडलं ते आपण पाहूया. बाळूमामा म्हणतात, नाण्या इकडे ये रे जरा. नाण्या तिथे येतो आणि मामा विचारतात, त्या मुकादमाचं काय झालं रे, तू किती दिवस झालं इथे येऊन? नाण्या म्हणतो, 4-5 दिवस झाले मामा. त्यावर मामा म्हणतो, बर मग मोरं काय झालं, काय सांगितलं नाहीस? त्यावर नाण्या गप्प उभा राहतो. त्यावर मामा म्हणतात, अरे म्या काहीतरी विचारतो आहे तुला. नाण्या म्हणतो, काय नाही झालं मामा, नुसताच उभा आहे रानात. त्यावर मामा म्हणतात, अरे मग हे मला कोण सांगणार? कामाच्या गडबडीत मलाही तुला विचारणं नाही झालं. त्यावर नाण्या म्हणतो, मामा तुम्ही बी सांगितलं आहे ना त्या मुकादमला की ऊस घेऊन जा म्हणून, पण त्याने काय ऐकलं नाही, म्हणून असं वाटलं जाऊ दे, जे होईल ते होईल. त्यावर मामा म्हणतात, आणि घरच्यांचं काय र, यांचं काय व्हायचं? त्यावर नाण्या रडत म्हणतो, माझं तर डोसकंच चालणं झालं आहे बघा मामा. त्यावर मामा म्हणतात, तू काही बी काळजी करू नको, तो स्वतःहून स्वतःच सांगत येईल की मी ऊस घेऊन जातो म्हणून. आता आपण पुढे पाहतो की मुकादम बैलगाडीने जात असतो, पण त्याला काही लोक येऊन त्याला अडवतात. मुकादम म्हणतो, काय र, काय पाहिजे तुम्हाला? वाट सोडा की र, कोण आहात तुम्ही? जाऊ द्या, जाऊ द्या म्हणतोय ना. मामा शांत मौनमध्ये बोलतात, अरे मी तुला सांगितलं होतं की त्या नानाचं ऊस घेऊन जा म्हणून, पण तू होय म्हणला आणि शब्द फिरवलास. ऐकलं असतं तर तुझंच बरं झालं असतं ना. मग आता याची किंमत तुलाच भोगावी लागेल. मुकादम म्हणतो, अरे बाबांनो, काय झालं आहे तुम्हाला? का अडवले आहे बैलगाडी? तेवढ्यात सर्व लोक त्या मुकादमला दगड फेकू लागतात. मुकादम तिथून कसाबसा निघून जातो आणि विचार करू लागतो की ही लोक कोण आणि मला का अडवलं? कारण नसताना मला दगडांनी मारलं. ह्यांचं अवघडच झालं म्हणायचं. बरं झालं यांच्या तावडीतून सुटलो, असा मुकादम स्वतःशीच बोलू लागतो. पण तितक्यात ती लोक परत तिथे येतात आणि म्हणू लागतात, मारा ह्याला, मारा ह्याला, अरे बघता काय, मारा ह्याला. मुकादम म्हणतो, काय झालं? लोक म्हणतात, पैकं कुठं आहे आमचं? मुकादम, कुठलं पैकं? एकजण म्हणतो, लोकांचं पैकं घेतलं ना. मुकादम म्हणतो, मी काय पैकं संगती घेऊन फिरतो काय? आणि तुला काय करायचं रे लोकांचं पैकं घेऊन? काम कर ना तुझं. तेथील एक माणूस म्हणतो, गप गुमानं पैकं दे. एक तर लोकांचं ऊस वेळेवर नेत नाहीस आणि नेलं तर वेळेवर पैसे देत नाहीस. मुकादम म्हणतो, उगाच तोंडाला तोंड देऊ नकोस माझ्या, नाहीतर तुला अवघड होईल. तो माणूस म्हणतो, अवघड तुलाच होणार आहे पैकं नाही दिलास तर. मुकादम पैसे देण्यास नकार देतो व तिथे जमलेले सारे लोक त्या मुकादमला काठीने मारू लागतात. तिथून तो कसाबसा सुटून पळून जातो. तेथील तो माणूस म्हणतो, जाऊन जाऊन कुठं जातो रे मुकादम्या? आता आपण पुढे पाहतो, मामांच्या तळ्यावर सर्व लोकांची चर्चा चालू असते. तेवढ्यात तिथे मामा येतात. मामा म्हणतात, सर्वांना विचारतात, काय र, काय झालंय, काय म्हणणं आहे यांचं? बापू म्हणतो, दुर्गाप्पा म्हणून कोण भक्त आहे का आपलं? त्यावर मामा म्हणतात, अरे होय, कर्नाटकात आहे तो, त्याचं काय? बापू म्हणतो, मामा त्याने चिठ्ठी पाठवली आहे ना. मामा म्हणतो, कसली र? नाना बोलतो, अहो मामा, तो तुम्हासनी भेटाय येणार आहे म्हणे. मामा, अरे मग येऊ दे की. नाण्या म्हणतो, तो अर्ध्या वाटात आला आहे म्हण आणि तुम्हाला भेटायचं आहे म्हण. त्यावर मामा म्हणतात, असे मग येऊ दे की. दुर्गापनं लई सेवा केली माझी, लई नाव जपतो तो, वारी पण करतो. पुढे आपण पाहतो, मामा मौनमध्ये बसलेले असतात, कोणाशी काहीच बोलत नसतात. तेथील लोक म्हणतात, सकाळपासून मामा मौनमध्ये आहेत, कोणाशी बोलत नाही आहेत. सकाळपासून पाहतोय शांत आहेत. ते म्हणतात, जाऊन विचारूया का मामांना? बापू मामास विचारतो, काय झालं मामा, सकाळपासून शांत आहे सा, काय झालंय, कसला विचार करताय? त्यावर मामा म्हणतात, अरे तो दुर्गाप्पा येत आहे ना भेटायला. नाना म्हणतो, तो तर भक्त आहे ना तुमचा. त्यावर मामा म्हणतात, अरे होय, मोरं काय होतं सांगता येतं का? त्यावर बापू म्हणतो, पुढे तुम्हाला काही संकट दिसत आहे का? त्यावर मामा रागावून म्हणतात,
अरे बाप्या, सर्व तुला सांगायला तू कोण आहेस? काम करा की तुमची, आणि पुन्हा मला काही विचारायला येऊ नकासा, नाहीतर काठीच घालीन एकेकांच्या पेकाट्यात. जावा इथून आधी. पुढे आपण पाहतो तिथे दुर्गाबा येतो आणि मामांचे पाय धरतो. दुर्गाप्पा म्हणतो, मामा किती दिवसांनी भेटत आहात तुम्ही? अहो तुम्ही कुठे असता? म्या किती वाट बघितली. त्यावर मामा म्हणतात, अरे मग भेटायला यायचं नव्हं? त्यावर दुर्गाप्पा म्हणतो, मामा मी विचारलं लोकांना तुम्ही कुठे असता, पण कोणालाही ठाव नाही, म्हणून मी निघालो एकटाच तुम्हाला शोधत. त्यावर मामा म्हणतात, बरं केलंस बाबा, आता आला आहेस नव्हं? दुर्गाप्पा लाडू वगैरे घेऊन आलेला असतो. त्यावर मामा म्हणतात, हे कशाला आणि सगळं? त्यावर दुर्गाप्पा असे बोलतात की, मी गडबडीत आलो, नाहीतर बरंच काही आणणार होतो. आता दुर्गाप्पा मामाचे पाय दाबू लागतो आणि म्हणतो, मामा किती बारीक झाला आहात तुम्ही, थोडे खात पीत जा. त्यावर मामा म्हणतात, तसे काहीही नाही आहे. पुढे मामा म्हणतात, तू लांबनं आला आहेस, 2-4 घास खाऊन घे आणि आराम कर थोडा. त्यावर दुर्गाप्पा म्हणतो, नाही मामा, मला खूप काही बोलायचं आहे तुमच्याबरोबर. त्यावर मामा म्हणतात, बोलू की, टाईम आहेच ना आपल्याकडे. त्यावर दुर्गाप्पा म्हणतो, मामा तुम्ही कर्नाटकला यावं अशी माझी इच्छा आहे. तिथून दुर्गाप्पा निघून जातो, परत आणि थोड्या वेळाने येतो. मामाच बोलू लागतो की, मामा तुम्ही सांगणार होता ना कर्नाटकात यायचं. मामा म्हणतात, अरे मी तिकडं कधी यायचं आता? त्यावर दुर्गाप्पा म्हणतो, नाही तुम्ही आलंच पाहिजे, तिकडच्याही लोकांनी आपलं दर्शन घेतलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. त्यावर मामा म्हणतात, बरं तुझी इच्छा आहे ना, मग तू जा मोरं, मी येईल नंतर. त्यावर दुर्गाप्पा, नाही मामा, तुम्ही माझ्यासोबत आत्ताच चला. त्यावर बापू म्हणतो, तू एवढ्या लांब नेण्याचं कारण काय आहे? त्यावर मामा म्हणतात, मी आहे ना, मी बघून घेतो सगळं, तुम्ही काळजी नका करू. हे बघा, मी आता कौल लावतो आणि ठरवू आपण काय करायचं. त्यावर बापू म्हणतो, मामाचं काहीच कळत नाही, जीव लावले तर इतके लावतात. आता त्या दुर्गाप्पासाठी कौल लावायला गेलेत. एवढे बोलून आजचा सिरियल इथेच संपतो. आता पुढे पाहू पुढच्या भागात काय आहे ते. थँक्यू फ्रेंड्स.